हॅलो नमस्कार. तर पुन्हा एकदा माझ्या युट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर सकाळी आता बनवायची आहे मला भेंडीची भाजी, चपाती, रस्सा, एक भाजी कशाची तर नाश्त्याला पोहे, हे सगळं बनवून घ्यायचं आहे. आणि आता घरात झाड वगैरे पण मारलेलं आहे, देवपूजा झालेली आहे. तर म्हणलं सुरुवातीला ना पोहे बनवून घेते, कारण एकदा नाश्ता झाला की स्वयंपाकाचं काही टेन्शन नसते. आणि शाळा तर पोरांची उशीर आहे, आज लेट आहे. तर काल जरा ना त्यांची शाळा एकदम सकाळी लवकर होती, तर 5:30ला उठलेली होती. त्यामुळे नाश्ता वगैरे काही बनवलं नव्हतं, डायरेक्ट स्वयंपाक बनवून दिला होता. तर आठवड्यातनं 2 वेळा शाळा तर आता त्यांची तशीच आहे, म्हणजे 5:30ला उठावं लागते. 6 वाजता तर ते शाळेला जाते, 6:15 6:30ला निघावं लागते घरातून. तेव्हा कुठे 7ला शाळेत पोचते ते. मग म्हणलं आज त्याला टायमिंग आहे तर नाश्ता बनवते, कारण कसं आहे माहिती आहे का, त्यांच्या शाळेचे जसं टायमिंग आहे ना, त्यामुळे त्याला नाश्ता वगैरे जास्त बनवून मी ही करत नाही. कारण नाश्ता केला ना मग परत जेवाच्या टायमिंगपर्यंत त्याला शाळेत जायला लागते, तर मग ते सगळं उलटं फुलटं होते. तर म्हणून मी काय करते, सकाळी आज टायमिंग होता त्यांना तर मग नाश्ता बनवून घेतला. आणि त्याच्यानंतर नाश्त्यामध्ये आज बघा मी पोहे बनवणार होते. तर आमच्यात ना जास्त करून उपमा आणि पोहे हे 2 पदार्थ जास्त आवडतात नाश्त्याला. शिरा कदाचित कवचितच असा कधी तर शिरा बनवते मी. आणि इडली हे असं कधी तर एक 15 दिवसातनं महिन्यातनं बनवते, ते पण एवढं काय आमच्यात आवडत नाही, कारण आम्ही ना जास्त करून नॉनव्हेज वगैरे आमच्यात चालतंय. तर म्हणजे नॉनव्हेज ना आमच्यात आठवड्यातनं 1-2दा असते, त्यामुळे असली इडली वगैरे हे प्रकार जास्त एवढं म्हणजे एवढं नाही की 15 दिवसातनं महिन्यातनं ठीक आहे एवढंच आम्ही करतो, डोसा इडली वगैरे हे पदार्थ. तर पोहे इथं बनवून घेतलेले होते. तर त्याच्यानंतर इकडं आता एक 2-3 पाण्यानं पोहे धुवून घेतलेले आहेत आणि ते पोहे टाकून घेतले. आणि एक 2 मिनटं मस्त अशी वाफ दिली की होऊन जाते. कारण पोहे ना मी असं डायरेक्ट पाणी वगैरे कधी ठेवत नाही पोहे, तर कारण 2-3 पाण्यानं धुतलं की चांगले भिजून निघतात. त्याला पाण्यात काय काय जण भिजत वगैरे घालते, तसं काय मी करत नाही. फक्त 2 वेळा पाणी टाकायचं, स्वच्छ धुवून घ्यायचे आणि डायरेक्ट, म्हणजे ह्यानं काय होतं माहिती आहे का, पोहे एकदम फडफडीत बनतात आणि मऊ पण होते. मग म्हटलं त्याच्यानंतर मला बनवायची होती थोडीशी भेंडी. ती भेंडीची भाजी आहे ना टिफिनसाठी बनवायची होती. म्हणलं आता शाळा आहे ना तर कंपल्सरी सुकी भाजी बनवावंच लागते. इतके दिवस काय होतं, सुट्ट्या होत्या तर एकच म्हणजे पातळ रस्सा भाजी बनवली ना तर होऊन जात होतं. पण आता ना एका दिवशी सुद्धा सुक्या भाजीला म्हणजे सुट्टी देऊन चालत नाही. पहिलं कसं होतं, एका दिवशी रस्सा बनवला की 2 जरी रस्स्याच्या भाजी आपल्याला बनवायची असल्या ना आवडीनं तरी होत होतं. पण आता तसं होत नाही. एक भाजी रस्सा बनवली ना तर दुसरी सुकी बनवावंच लागते. टिफिनला सुकीच भाजी द्यावं लागते पोरांना. तर मग भेंडीची भाजी करायची होती. तर कांदा वगैरे कट करून घेतलेला आहे, 2 चांगले कांदे कट करून घेतले. त्याच्यानंतर कढीपत्ता, जिरी मोहरी, थोडीशी धना पावडर, थोडीशी हळद हे सगळं टाकून घेतलेलं आहे. चवीनुसार मीठ टाकलेलं आहे. त्याच्यानंतर भेंडी कट केलेली टाकून घेतली आणि थोडीशी कोथिंबीर टाकून घेतलेली आहे. आणि मी काय भेंडीला जास्त शिजवत नाही, एक 4-5 मिनटच फक्त शिजवते. जास्त शिजलेली भेंडी आमच्यात आवडत नाही त्याच्यामुळं. आणि त्याच्यानंतर भेंडीला वाफ देऊन झाली, भेंडी शिजत आली ना मग त्याच्यात मी काळं तिखट आणि शेंगदाण्याचं कूट घालते, तर त्याच्यामुळे जास्त टेस्टी येते. तर त्याच्यानंतर हे सगळं शिजून झालं ना तर मला बनवायची होती चपाती आणि त्याच्यानंतर एक रस्सा भाजी. तर रस्सा भाजीमध्ये ना आज दोडक्याची भाजी बनवणार आहे मी, कारण बरेच दिवस झालं दोडक्याची भाजी काय बनवली नाही. त्याची बनवते मी दोडक्याची भाजी, पण जास्त करून असं सुकी भाजी बनवते, असं रस्सा काय बनवत नाही. तर म्हणलं आता सुकी भाजी तर झालेली आहे भेंडीची, म्हणून रस्स्यासाठी दोडके वगैरे चिरून घेतलेत. आणि एक कांदा, एक टोमॅटो, अद्रक लसूणची पेस्ट हे सगळं त्याची तयारी करून ठेवली होती मी. तर अद्रक लसूणची पेस्ट, कांदा हे सगळं टाकून घेतलेलं आहे आणि मस्त असं तेलामध्ये लालसर तळसतर ठेवून दिलेलं आहे. त्याच्यानंतर थोडासा कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. कढीपत्ता वगैरे सगळे मसाला तयार म्हणजे तळून झाला छान की त्याच्यानंतर थोडंसं टोमॅटो टाकलेलं आहे. आणि टोमॅटो चांगलं मस्त असं मऊसर तळून निघण्यासाठी ना त्यात थोडंसं मीठ टाकायचं, म्हणजे पटकन टोमॅटो असं मऊ तळून निघते. तर त्याच्यानंतर आपलं जे काही घरचं काळं तिखट असते ना, घरचा काळा मसाला, तर घरचा काळा मसाला टाकणार आहे मी याच्यामध्ये. पण काय झाले, माझं घरचा काळा मसाला नाही ह्या वेळेचा, जरा थोडंसं त्याच्यामध्ये तेल जास्त झाले, त्यामुळे ना असं एकदम घट्ट घट्ट एकदम फडफडीत झाला नाही, थोडंसं असं हे झालेलं आहे आपलं, म्हणजे जास्त त्यात तेल झालेलं आहे. त्याच्यामुळे ना ते सगळं मी अगोदर फोडून घेतला आणि नंतर ना मग डब्यामध्ये भरून ठेवलेलं आहे. नाहीतर काय होतं, ज्यावेळेस आपण भाजी बनवतो ना त्यावेळेस ते असे छोटे छोटे हे जातात त्याचे मसाला एकत्र असा गोळा झालेला जातो. त्यामुळे सगळं ते व्यवस्थित करून घेतलं अगोदर आणि मग मसाला त्याच्यामध्ये टाकला. थोडीशी धना पावडर टाकलेली आहे
आणि धना पावडर ना मी कंपल्सरी वापरतेच भाजीला, रस्सा भाजीला छान होते त्यानं भाजी टेस्ट. जास्त मटण मसाला वगैरे वापरण्यापेक्षा ना असे जे काय आपण चिकन मसाला, मटण मसाला हे असलं काय का वापरण्यापेक्षा ना आपली धना पावडरनं छान टेस्ट येते. तर धना पावडर टाकून घेतलेली आहे. त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकलेलं आहे आणि सगळं तेलामध्ये व्यवस्थित तळून झालं की त्याच्यानंतर धुवून घेतलेला दोडका टाकलेला आहे आणि ती पण त्याच्यामध्ये मिक्स केला. आणि म्हणजे काय होतं, सगळा मसाला त्याला लागते आणि त्याला छान टेस्ट येते. आणि त्याच्यानंतर शेंगदाण्याचा कूट कधी पण मी भाजी ज्यावेळेस काळा तिखट तळते ना त्यावेळेसच मी शेंगदाण्याचं कूट वगैरे तळून घेते. आणि त्याच्यानंतर हे सगळं तळून झालं की नंतर 2 मिनटं ताट झाकून ठेवलं की त्याच्यानंतर पाणी ओतायचं. त्यानं काय होतं माहिती का, कट याला मस्त असे कट येतोय आणि म्हणजे तरी छान येते त्या भाजीला आणि टेस्ट पण छान होते. आणि त्याच्यासाठी मी हे जरा असं म्हणजे वेगळ्या पद्धतीने बनवते. आणि नंतर त्यात पाणी ओतायचं जेवढा आपल्याला रस्सा पाहिजे तेवढा. मग ते अशा पद्धतीने भाजी वगैरे बनवून झाले. स्वयंपाकाची वगैरे सगळी तयारी झालेली आहे. कपडे वगैरे वाळत घालून आले आणि देवपूजा वगैरे तर सकाळीच आवरली होती. तर असा होता बघा आजचा व्हिडिओ. तर भेटूया उद्याच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये.